गाइस वेलकम टू माय मिनी ब्लॉग। तर आज मी बनवणार आहे पालक पनीर। तर आता आपण पालक शिजवायला ठेवूया। 10-15 मिनिटांमध्ये शिजून जाईल पालक। ह्याचं पाणी असं की गरम गरम झालेलं। पालक शिजेपर्यंत आपण कटिंग सगळं करून घेऊया, पनीर, कांदा, टोमॅटो। सो पालक आता शिजायला ठेवूया। सो चलो आता कटिंग करूया। आता मी कटिंग करायला स्टार्ट करते। सो एक कांदा कापायचा आहे ना, त्याला हाफ टोमॅटो अँड देन गार्लिक थोडेसे। और डाला एक प्याज देंगे। ॲक्च्युली मी अर्धा टोमॅटो टाकते बिकॉज ते खूप आंबट लागतं आणि हा खूप मोठा टोमॅटो त्यामुळे हाफच टोमॅटो टाकते, फुल नाही टाकते। जर फुल टाकलं तर टोमॅटोचा स्मेलनेस पण येतो आणि आंबट पण येतो। सो हाफ टोमॅटो टाकते। सो कटिंग वगैरे झाले आणि आता मी पनीर कट करते। मी पनीर यूज करते प्रभात डेअरीचं आणि ते खूप सॉफ्ट आणि टेस्टी लागतं। फायनली मी फोडणी देते आणि पालक पनीर बनवते। सो चो रेडी। माझी आता इथे पालकची प्युरी पण रेडी आहे। सो ती पण तुम्ही बघू शकता, ग्रीनी ग्रीनी। वाव। सो थोडासा आपण बटर टाकूया बिकॉज टेस्टीसाठी। देखो बटर बटर। त्यासोबत थोडासा ऑइल पण टाकूया। तो गाईज आता मस्त तडतडीत तेल टाकलेलं आहे, मग त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं जिरं आणि लसूण। सो आता आपण टाकूया कांदा। आता आपण टाकूया टोमॅटो। आता टोमॅटो पण शिजलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंफार स्पायसेस टाकूया। थोडीशी हळद, थोडीशी धने पावडर, देन थोडासा मसाला अँड देन मी टाकते पनीर मसाला टेस्टीसाठी। दिस वन थोडंसं पनीर मसाला टाकूया। बघायचा आता टाईम आला आहे पालकची प्युरी टाकायची। स्पायसेस मस्तपैकी शिजलेत आणि त्याचा स्मेल पण खूप छान येतो। सो गाईज आता पनीर रेडी झालेलं आहे। बाय बाय।